राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा अजित पवारांच्या ताफ्यातील कार वाल्मिक कराडला घेऊन आली होती असा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय। तर वाल्मिक कराड पोलिसांना शरण येताना ज्या कारमधून आला होता ती कारही अजित पवारांच्या मस्साजोग दौऱ्यादरम्यान ताफ्यामध्ये होती असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। दादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होते। याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती। हे आका मोठ्या तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे